तिरुपती बालाजीच्या दर्शन पद्धतीनुसार पंढरपुरातही टोकन पद्धतीने दर्शनाची सुरुवात करण्यात आली आहे। ही टोकन दर्शन पद्धत आजपासून सुरू झाली आहे। या टोकन पद्धतीमुळे भाविकांना सहज आणि सुलभरित्या 1 तासात दर्शन होणार आहे। तिरुपती बालाजीप्रमाणेच अगदी दिलेल्या वेळेत टोकन पद्धतीने विठ्ठलाच्या दर्शनास आज सुरुवात करण्यात आली। विठ्ठलाचे टोकन दर्शन आज प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले आहे। सकाळी 10 ते 11 या 1 तासाच्या पहिल्या स्लॉटमधील 200 भाविकांना दर्शनासाठी मंदिरातील विशेष प्रवेशद्वाराने प्रवेश देण्यात आला। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष यांनी प्रथम भाविकाच्या टोकन दर्शनाचे स्कॅन करून त्याला प्रवेश दिला। प्रथम येणाऱ्या 10 भाविकांवर मंदिर समितीच्या वतीने पुष्पवृष्टीही करण्यात आली। त्यामुळे भाविकांना आता दिलेल्या वेळेत अगदी सहज आणि सुलभरित्या 1 तासात दर्शन होणार आहे। यापूर्वी विठ्ठलाच्या दर्शनाला रांगेत 3 तासांपासून ते आषाढी यात्रा काळात 30 तासांपर्यंत उभे राहावे लागत होते। मात्र हीच वेळ आता टोकन दर्शनामुळे 1 तासावर आली आहे।